नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYBSC मॅथमॅटिक्स न्यूमेरिकल मेथड्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स पेपर सेकंड ए मध्ये आज आपण न्यूमेरिकल डिफरन्शिएशन बघतो. त्यातलं एक उदाहरण बघ. कॉम्प्यूट dy/dx ॲट x इज इक्वल टू 0.2 अँड d2y/dx² ॲट x इज इक्वल टू 0. आता तुला एक तक्ता दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग डेटा म्हणलंय एक्सच्या किमती दिल्यात 0, 0.2, 0.4, 0.6, 0.8 आणि 1. वायच्या किमती दिल्यात 1, 1.16, 3.56, 13.96, 14, 1.96 आणि 101. ह्या तक्त्याचा वापर करून आपण पहिल्यांदा फॉरवर्ड डिफरन्स टेबल बनवून घेऊ. आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबलच का बनवायचा ते पण एकदा बघून घेऊ. तुला डेरिव्हेटिव्ह ॲट x इज इक्वल टू 0.2 आणि x इज इक्वल टू 0 विचारले. ह्या किमती एक्सच्या तू जर बघितलं ना तर तक्त्यात अगदी सुरुवातीपासून जवळ आहेत. हा 0, हा 0.2, हा सुरुवातीपासून जवळ आहे म्हणून फॉरवर्ड डिफरन्स टेबल वापरायचा आणि फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला सुद्धा वापरायचा. ह्याच किमती जर शेवटच्या टोकापासून जवळ असत्या तर आपण बॅकवर्ड डिफरन्स टेबल वापरला असता आणि बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला वापरला असता, हे लक्षात ठेव. आता याचा आपल्याला तक्ता बनवायचा आहे, फॉरवर्ड डिफरन्स टेबल. तर ह्या ज्या एक्सच्या किमती तुला दिसत आहेत ह्या तक्त्यामध्ये एक्सच्या कॉलममध्ये लिही. या इथं आणि ह्या तक्त्यामध्ये ज्या तुला वायच्या किमती दिलेल्या आहेत ह्या वायच्या कॉलममध्ये लिही. एक्सच्या समोर ह्या एक्सच्या किमती लिहिताना आपण प्रत्येक दोनच्या मध्ये गॅप सोडत असतो. इथंही सोडला. मग एक्सच्या समोर वायच्या किमती लिहिल्या म्हणजे ॲटोमॅटिकली वाय मध्ये गॅप सुटत गेला. आता आपल्याला डेल्टा वाय, डेल्टा स्क्वेअर वाय, डेल्टा क्यूब वाय, डेल्टा 4y, डेल्टा 5y हे कॉलम करायचे. हे कॉलम कसे करतो आपण तुला माहिती. यांची सबट्रॅक्शन या गॅपमध्ये लिहितो. हा डिफरन्स इथं लिहायचा. असा आपण डिफरन्स प्रत्येक दोनचा डिफरन्स त्यांच्या मधल्या गॅपमध्ये लिहित जातो आणि असं पुढं कंटिन्यू जातं. आता इथं लिहिताना काय लिहिलं, या दोघांचा डिफरन्स इथं लिहिलेलं, या दोघांचा डिफरन्स इथं आहे. अशा पद्धतीने आपण डिफरन्स मधल्या गॅपमध्ये लिहित गेलो आणि डेल्टा वाय, डेल्टा स्क्वेअर वाय, डेल्टा क्यूब वाय, डेल्टा 4y, डेल्टा 5y चे कॉलम आपण भरत गेलो. आता आपल्याला ज्यावेळेस किंमत लागेल त्यावेळेस परत एकदा समजून घे. तुला लागेल डेल्टा वाय 0.2 ची किंमत, डेल्टा स्क्वेअर वाय 0.2 ची किंमत, डेल्टा क्यूब वाय 0.2 ची किंमत आणि डेल्टा 4y 0.2 ची किंमत. तर यांच्या किमती 0.2 साठी लिहायच्या. म्हणजे काय करायचं माहिती का, आपण असं सरळ पुढे जायचं. ही जी किंमत आहे डेल्टा वाय 0.2 ची किंमत आहे. ही डेल्टा स्क्वेअर वाय 0.2 ची किंमत आहे. ही डेल्टा क्यूब वाय 0.2 ची किंमत आहे आणि ही डेल्टा 4y 0.2 ची ही किंमत आहे. म्हणून 0.2 पासून असं सरळ खाली यायचं. या त्यांच्या करस्पॉन्डिंग किमती असणार ज्या आम्हाला सूत्रात लागतील. मग x0 असं घेत असताना हे बघ डेल्टा वाय 0 तू लिहिशील ना तर ही 0च्या नंतर ही अशी ही रो 0ची राहणार. डेल्टा वाय 0, डेल्टा स्क्वेअर वाय 0, डेल्टा क्यूब वाय 0, डेल्टा 4y 0 अशा किमती राहतील. तर 0.2 ची किंमत इथून असं सरळ आणि 0 ची किंमत इथून असं सरळ राहील. हे नीट लक्षात घे.
जे मी मगाशी बोललो की आपण फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा फॉरवर्ड डिफरन्स टेबल का वापरला हे त्याचं कारण लिहिलं. हिअर x0 अँड x0.2 आर नियर फ्रॉम बिगिनिंग इन द टेबल, सो वी यूज फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला. आता dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 0.2 साठी हा फॉर्म्युला आहे. 1/h कंसात डेल्टा y.2 मायनस 1/2 डेल्टा स्क्वेअर y.2 म्हणजे ॲट 0.2 असा त्याचा अर्थ. 1/3 डेल्टा क्यूब y ॲट 0.2 आणि मायनस 1/4 डेल्टा 4y ॲट 0.2. 1/5 डेल्टा 5y ॲट 0.2. हे लिहिताना पहिली गोष्ट तर आपण अल्टरनेट साईन दिले हे लक्षात ठेव. प्लस मायनस प्लस मायनस प्लस म्हणजे x इज इक्वल टू 0.2 साठी तू हे डेरिव्हेटिव्हची किंमत काढतोय म्हणून इथं प्रत्येक वेळेस 0.2 0.2 0.2 राहणार. आणि ह्या किमती कुठून घेतल्या मी मगाशी तक्त्यात तुला समजावून दिल्या. मग हिअर h इज इक्वल टू 0.2 असं म्हटलंय का? कारण एक्सच्या कॉलममध्ये प्रत्येक दोन क्रमवार एक्सच्या व्हॅल्यूजमध्ये 0.2चा फरक आहे म्हणून h हा डिफरन्स असतो 0.2. मग ह्या फॉर्म्युला लिहिलं मी. इथं किमती भरल्या 1/h म्हणजे 1/0.2. ह्याची किंमत तक्त्यात बघ 2.40. हा -1/2 याची किंमत आहे 8 प्लस 1/3 याची किंमत आहे 9.60 मायनस 1/4 याची किंमत आहे 3.84 आणि फायनली हे 0 आहे म्हणून या इथं मी काही लिहिलं नाही. मग ह्याला व्यवस्थित सोडव, ते इतकं येईल आणि फायनली 0.64ला 0.2 भागायचं आहे. 0.64 भागिले 0.2 हा भागाकार केला तर तो येतो 3.2. हे बघा 3.2 आणि अशा रीतीने dy बाय dx ॲट x इज इक्वल टू 0.2 येतो 3.2. त्यानंतर तुला किंमत जी काढायची आहे ती काढायची आहे सेकंड प्रश्नाचं उत्तर d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इज इक्वल टू 0. 1/h स्क्वेअर into the bracket delta square y0 minus delta cube y0 plus 11/12 delta 4 y0 plus dash 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 असं आपण पुढे जाणार. म्हणजे 1/h स्क्वेअर याचा अर्थ 0.2चा स्क्वेअर. डेल्टा स्क्वेअर y0 ही तक्त्यामध्ये किंमत आहे 2.24. मग हे मायनस साईन डेल्टा क्यूब y0 ची ही किंमत प्लस 11/12 डेल्टा 4 y0 ची ही किंमत. अशा रीतीनं आपण याला कॅल्सीच्या साह्याने सोडवायचं. म्हणजे 11 गुणिले 3.84 त्याला भागिले 12. मग हे जे काही येईल इथं लिही. मग पुढं याला सोडव, मग याला सोडव. फायनली ही प्लस ही येते 5.76 आणि ही आहे -5.76 आहे. ही कट झाले 0 0 इंटू एनिथिंग इज 0 आणि अशा रीतीनं d2y बाय dx स्क्वेअर ॲट x इज इक्वल टू 0 ची किंमत येते 0. धन्यवाद.